आज आपण बनवणार आहोत सगळ्यात सोपी डाळबट्ट्याची थाळी। गणपती बाप्पाच्या भंडारासाठी आज आपण थाळी बनवणार आहोत। हे करायला खूपच सोपे आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात हे डाळबट्ट्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या भंडाऱ्यासाठी डाळबट्टी थाळी। तर त्यासाठी मी इथं 3 वाट्या असं जाडसर दळून आणलेलं बट्टीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडीशी मक्का घातलेली आहे आणि थोडीशी चणा डाळ घातलेली आहे। दळून आणताना असं रव्यासारखं मी जाडसर दळून आणलेलं आहे। तर मी हे बट्टीचं 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 वाट्या गव्हाचं आणि 1 वाटी रवासुद्धा वापरू शकता या ठिकाणी। आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा खायचा सोडा। इथं मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, ते घालायचे आहे किंवा तुम्ही अख्खे जिरे जरी घातले तरी चालतील। यामध्ये घेतलेला आहे मी अर्धा चमचा ओवा। ओवा आपल्याला अवश्य घालायचा आहे यामध्ये। अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। थंडच घालायचं आहे तेल। आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळा मसाला आणि तेल आपल्या पिठाला लागलं पाहिजे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। व्यवस्थित आपल्या पिठाला तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर एक गोळा बनवायचा आहे आपल्याला। आपण जसं पोळ्याला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त असं सैल पण नाही आहे। असं मस्त झालेलं आहे आपलं पीठ। आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटं पीठ भिजत ठेवायचं आहे। वरण बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। मी फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे, तुम्ही मिक्स डाळीसुद्धा घेऊ शकता, त्याचंसुद्धा वरण खूप छान लागतं। आता आपल्याला ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे। या वाटीने 1 वाटी डाळ घेतलेली होती, तर आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे यामध्ये। तर यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे। त्याला झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे। तर याला थोडंसं आपण मळून घेऊया। आता याचे आपल्याला छोटे छोटे रोल बनवायचे आहेत। आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचे आहेत। तुम्हाला असे रोल नसतील करायचे तर छोटे छोटे उंडे करून तुम्ही पाण्यामध्ये उकडून सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला रोल बनवायचे आहेत। मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे रोल ठेवायचे आहेत। आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपल्याला असेच रोल बनवून घ्यायचे आहेत। प्रकारचे मी रोल बनवलेले आहेत, 3 रोल झालेले आहेत। तर आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत रोल। मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे, सुद्धा आपलं उकळलेलं आहे। आता आपल्याला हे रोल ठेवलेली चाळणी यावर ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत रोल। 15 मिनिट झालेलं आहे, तर आपण झाकण काढून बघूया। तर चाकून आपण थोडंसं स्टीम झाले की नाही बघूया। बघू शकता चाकूला काही लागलेलं नाही, व्यवस्थित आपले रोल स्टीम झालेले आहेत। आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊन नंतरच आपल्याला कापून घ्यायचं आहे। याला वरणसुद्धा शिजलेलं आहे। तर आपण काढून बघूया। मस्त आपलं वरण शिजलेलं आहे। एकदम मस्त शिजलेलं आहे वरण। आता आपण लगेचच वरणाला फोडणी देऊन घेऊया।
इथे मी कढई ठेवलेली आहे वरण बनवण्यासाठी. इथं मी 4 ते 5 चमचे तेल घातलेले आहे कढईमध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी. मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे. जिरे सुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहे. व्यवस्थित जिरे मोहरी आपली फुललेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. लसूण सुद्धा आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. यामध्ये घालायचे आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं. त्यानंतर घालायचा आपल्याला एक मीडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा आपला 2 ते 3 मिनिट मी परतून घेतलेला आहे. मस्त परतून झालेला आहे कांदा. यामध्ये थोडासा हिंग घालायचा आपल्याला. त्यानंतर इथं मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेलं ते घालायचं आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडंसं असं मऊ झालं पाहिजे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपलं चांगलं परतून झालेलं आहे. थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो. आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी फोडणीसाठी कोथिंबीर कापून घेतलेली. त्यानंतर घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला. या ठिकाणी तुम्ही सांबर मसाला सुद्धा घालू शकता. इथं मी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, मसाला आणि लाल तिखट. सगळे मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत. मस्त आपला मसाला परतून झालेला आहे. यामध्ये घालायचे आपल्याला आता शिजवून घेतलेलं वरण. वरण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी. मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला. मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे गरम. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे. कसुरी मेथीमुळे वरण खूप छान लागतं, खूप टेस्ट छान येते वरणाला आपल्या. थोडंसं घट्टसर झालेलं आहे वरण. आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये. वरणामध्ये थोडंसं वरण राहिलेलं होतं त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित आपलं वरण झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता आपल्याला हे 4 ते 5 मिनिट हे वरण उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला बट्ट्याचे रोल कापून घ्यायचे आहेत. दुसऱ्या गॅसवर आपल्याला हे वरण ठेवायचं आहे. आपले रोल सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर आता आपण हे कापून घेऊया. अशा प्रकारे कापून घेऊया. जास्त जाड पण कापायचे नाहीत आणि जास्त पातळ पण. अशा प्रकारे आपल्याला हे रोल कापून घ्यायचे आहेत. असे मस्त झालेले आहेत, असे जाळीदार. अशा प्रकारे आपल्याला सगळे रोल कापून घ्यायचे आहेत. सगळे रोल कापून झालेले आहेत. तर आता आपण लगेचच तळायला घेऊया. आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे, सुद्धा आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. तर आता आपण लगेचच यामध्ये बट्ट्या सोडून घेऊया.
आता व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. असं मस्त गोल्डन कलर झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा मस्त तळलेल्या आहेत आपल्या बट्ट्या. आता आपण लगेचच काढून घेऊया. मस्त कलर आलेला आहे. तर बाकी राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. मस्त झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या. बघू शकता आपल्या गणपती बाप्पाच्या भंडाऱ्याची डाळबट्ट्याची थाळी तयार झालेली आहे. अगदी 20 ते 25 मिनिटात हे थाळी बनवून तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागतात हे डाळभट्टी. तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाच्या भंडाऱ्याला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.